तुमचं बाळ देखील वारंवार कानाला हात लावतं का? तर या मागचं कारण काय आहे जाणून घ्या. मागच्या माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटला. मला 1.5 मिलियन्स व्ह्यूज भेटले, त्याबद्दल थँक्यू सो मच. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच पालकांना प्रश्न होता की बाळ वारंवार कानाला का हात लावतं. तर खास त्यांच्यासाठी हा मी पार्ट 2 व्हिडिओ बनवत आहे. बाळ वारंवार कानाला हात लावण्याचे बरेच रिझन्स आहेत. तर त्यापैकी मुख्य रिझन्स नंबर 1, सुदिंग. जेव्हा बाळाला झोप येते किंवा त्याला स्वतःला शांत करायचंय, सूद करायचंय, अशा वेळेस ते वारंवार कानाला हात लावतात. नंबर 2, जेव्हा टीदिंग सुरू होते, म्हणजे जेव्हा बाळाला दात यायला लागतात, त्यामुळे डिस्कम्फर्ट वाटतं, तर त्यावेळेस देखील बाळ वारंवार कानाला हात लावतं. माझी मुलगी देखील जेव्हा तिला दात यायला सुरुवात झाली होती, त्यावेळेस बऱ्याचदा ही कानाला हात लावायची. नंबर 3, सेन्सरी एक्सप्लोरेशन. बाळांना जाणून घ्यायचं असतं की ही नवीन गोष्ट काय आहे, त्यासाठी ते एक्सप्लोर करण्यासाठी वारंवार कानाला हात लावतात. नंबर 4, अटेन्शन सिकिंग बिहेवियर. कधी कधी फक्त बाळांना तुमचं अटेन्शन पाहिजे असतं, म्हणून ते कानाला हात लावतात. नंबर 5, एखाद्या खूप गरमी झालीये किंवा त्या ठिकाणी इचिंग होत आहे, यामुळे देखील बाळ हे कानाला हात लावू शकतात. ही जी वरील कारणे आहेत ही अगदी नॉर्मल आहे. पण जर बा कानाला हात लावल्यानंतर रडतय, त्याला ताप येतोय, तो दूध पित नाहीये, कानातून काही लिक्विड पदार्थ बाहेर येत आहे, तर अशा केसमध्ये प्रॉपर इव्हॅल्युएशनची गरज आहे. तर तुम्ही डॉक्टरांना लगेच दाखवून घ्या. होपफुली ही माहिती सर्वांना उपयोगी पडेल. ही माहिती सेव्ह करा आणि सर्व पालकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच बेबी बिहेवियर बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा.